तर हे आजपासून समजून घ्या। जर तुम्हाला अशी काही समस्या आली असेल किंवा घडली असेल तर तुम्ही त्यावर कसे प्रतिसाद द्यायचे, तुमची कृती काय असावी, तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगेन। नमस्कार, माझे नाव इमान शुद्रवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मुळात व्हेरिकोसिलचे रुग्ण किंवा जे रुग्ण नाहीत पण ज्यांना असा संशय आहे की त्यांना व्हेरिकोसिल होऊ शकतो, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। मुळात काय होतं तर मनात अनेक संघर्ष सुरू असतात। जसे की जर अंडकोशात वेदना असेल तर कुठे दुखत आहे, का दुखत आहे, का दुखत आहे, मग त्याचा न्याय वेगळ्या पद्धतीने केला जातो, कोणीतरी स्वतःचे वेगळे निर्णय घेतो, म्हणून तिथे न्याय करू नका। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते म्हणजे तुम्ही स्वतः तपासून पहा की तुमच्या टेस्टेसमध्ये काय आहे। पहा, व्हेरिकोसिलच्या काही सामान्य गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टेस्टेसमध्ये आढळू शकतात। पहिली गोष्ट समजून घ्यायला हवी की जर डाव्या बाजूचे टेस्टेस खूप खाली लटकत असेल आणि तुम्हाला स्क्रोटमवरील स्वॉलेन नर्व्स दिसत असतील किंवा स्पर्श केल्यावर काहीतरी जाड जाणवत असेल आणि त्या ठिकाणी चरबी जाणवत असेल तर मग आपण समजू शकता की ते व्हेरिकोसिल आहे। आणि तुमच्या वेदनेचा कालखंड आज झाला, नंतर सामान्य झाला, मग परवा झाला, पुन्हा सामान्य झाला किंवा आज झाला, मग पुढच्या आठवड्यात झाला किंवा काही महिन्यांनी झाला किंवा 1 महिन्यानंतर झाला। जर तुम्हाला वारंवार 23 वेळा असा त्रास होत असेल तर आणि जर तुमच्या गोलाकार फेरी लहान आणि लहान होत असतील तर तुम्ही समजू शकता की ते व्हेरिकोसिल आहे। आणि समजून घ्या की उन्हाळ्यात टेस्टेस लटकतात। उन्हाळ्यात टेस्टेस सामान्यपणे लटकतात, पण जर ते गरजेपेक्षा जास्त लटकत असतील तर ते व्हेरिकोसिल आहे। अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे जेव्हा आपण पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होतो, अंडकोशांची शारीरिक तपासणी करतात आणि अंडकोशांवर काही दिसतंय की नाही आणि व्हेरिकोसिलची लक्षणे आहेत की नाही हे पाहण्यासाठी ते दाबतात। त्यामुळे ते दाबून बघतात। जर त्यांनी दाबून पाहिले आणि आपल्याला वेदना जाणवल्यास आणि त्यात अधिक वेदना जाणवल्यास तर म्हणजे हे व्हेरिकोसिलचे लक्षण आहे। तर व्हेरिकोसिलचे स्वत निदान करण्याच्या काही सोप्या पद्धती आहेत ज्या आपण घरी करू शकता। पण इथे तुम्हाला त्याबद्दल माहिती नसते आणि तुम्ही त्यासोबत दीर्घकाळ जगत राहता आणि ते सौम्य ग्रेडपासून पहिल्या ग्रेडपर्यंत, पहिल्या ग्रेडपासून दुसऱ्या ग्रेडपर्यंत आणि दुसऱ्या ग्रेडपासून तिसऱ्या ग्रेडपर्यंत किंवा चौथ्या ग्रेडपर्यंत जाऊ शकते। पण आजपासून हे समजून घ्या की आणि जर तुम्हाला अशी काही समस्या भेडसावत असेल तर तुम्ही त्यावर कारवाई कशी करू शकता, तुमची कारवाई काय असावी, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये याबद्दल सांगणार आहे। पण सर्वप्रथम हे समजून घ्या की जर तुम्हाला वेदना होत असतील आणि ते काही अंतराने होत असेल आणि तुम्हाला कोणतीही सूज किंवा सूज दिसत नसेल किंवा तुम्हाला काही मोठ्या शिरा दिसत असतील तर ती व्हेरिकोसिल आहे। आता एक साधी गोष्ट समजून घ्या, व्हेरिकोसिल म्हणजे जसं मी म्हणालो, आमच्या काही रुग्णांच्या अनुभवावरून आम्हाला एक कल्पना मिळाली आहे की व्हेरिकोसिल मुख्यतः सडपातळ लोकांमध्ये आढळतो। जर आपल्या शरीराचा प्रकार सडपातळ किंवा पातळ असेल तर मग व्हेरिकोसिल होण्याची शक्यता जास्त असते, कारण तुमचे व्हेरिकोसिले ज्या नसा सुजत आहेत त्या दबावामुळे किंवा कारणामुळे होत आहेत। आणि दाब जितका जास्त असेल तितका व्हेरिकोसिले मधील नसांचा व्यास वाढेल। आणि व्यास कोण वाढवतो आहे, त्यामागे आपला रक्तप्रवाह असतो जो पुन्हा पुन्हा तिकडे फिरत असतो, रिफ्लेक्सेस निर्माण करत असतो। फिरणे म्हणजे ओहोटी। मी म्हणालो तर रक्तप्रवाह विरुद्ध दिशेने फिरत असतो आणि जिथे फिरण आहे तिथे जागा वाढते। तुम्ही कुठलाही महामार्ग पाहिला असेलच, तुम्ही हायवेवर पाहिलं नसेल की आवर्तनाचे क्षेत्र असं बनवलेलं असतं। आवर्तनाच्या क्षेत्रात जास्त जागा असल्याने ती बनविली जाते। यामुळे जेव्हा तुमचा रक्तप्रवाह फिरू लागतो,
नसांची जागा थोडी जाड होते आणि त्यासोबतच तिथल्या भिंतीही नुकसान पोहोचू लागतात आणि भिंती जितक्या जास्त नुकसानी होतील तितक्या शिरा युटर्न रक्त प्रवाह वाढवतील. शिरांचा आकार वाढेल आणि त्या नसांचा आकार वाढवण्यासाठी आम्ही त्यांना ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे वर्गीकृत करतो. आणि त्यासोबतच येणारे युटर्न्स, येणारे रिफ्लक्स यावर आम्ही स्पष्ट आहोत की ते ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आहे. जाणून घेण्याचे हे काही मार्ग आहेत. आणि यासोबतच एक आणखी गोष्ट देखील याशी संबंधित आहे, ती म्हणजे जर तुमच्या वेदना पेल्विक क्षेत्राकडे वर जात असेल आणि तुमची वेदना पायाखालील बाजूला जात असेल तर समजून घ्या की ही विकिरण वेदना आहे. ती विकिरण वेदना म्हणजे आपल्या व्हेरिकोसिलमुळे होतो. कारण काही रुग्णांना वरच्या बाजूला वेदना होतात, काहींना मागील बाजूला वेदना होतात, काहींना पायाखाली वेदना होतात. ती एक विकिरण वेदना आहे. हे देखील व्हेरिकोसिलमुळे होते. जेव्हा त्यांना तिथे वेदना होतात आणि तुमचे टेस्टिस लटकलेल्या अवस्थेत असतात किंवा स्क्रोटम थोडा लटकलेला असतो आणि तेथे जाड व्हेन्स दिसतात. मग समजून घ्या की ते व्हेरिकोसिल आहे. हे फक्त निर्णय घेण्याचा एक मार्ग आहे. परंतु जर आपण आधीच थोडा निर्णय घेतला नसेल तर सर्वात स्पष्ट मार्ग म्हणजे ते व्हेरिकोसिल आहे की नाही हे जाणून घेणं. तर तुम्ही जवळच्या लॅबमधून टेस्ट करून घेऊ शकता. USG अंडकोश, अल्ट्रासाउंड अंडकोश किंवा कलर डॉपलर अंडकोश या 2 चाचण्या आहेत ज्याद्वारे आपल्याला स्पष्टपणे कळते की व्हेरिकोसिल आहे की नाही. आता जर तुम्हाला खरंच व्हेरिकोसिल आहे हे माहीत असेल तर तुम्ही काय करायला हवं? सर्वप्रथम समर्थक परिधान करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला माहीत असेल की तुमचे अंडकोश पूर्वीपेक्षा जास्त लटकत आहेत तर समर्थक घालणे बंधनकारक आहे. आता शारीरिक क्रिया करू नका. आपण जिममध्ये जात आहात, सायकल चालवत आहात किंवा धावत आहात असे नाही. या गोष्टी टाळा. आणि जर तुम्ही काहीही खात नसाल तर अँटी-इन्फ्लेमेटरी गोष्टी खाण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही ते चालू ठेवू शकता किंवा तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. त्यात हिरवी मिरची, लसूण, कांदा घालू शकता. या सर्व गोष्टींनी आपली हिरवी मिरची, लसूण किंवा कांदा ठेवावा. पातळ आणि रक्त जितके पातळ असेल तितके तुमच्यासाठी चांगले आहे. जर रक्त पातळ असेल तर ओहोटी कमी होतील. जर रक्त जाड असेल तर ओहोटी जास्त असेल. जर रक्त पातळ असेल तर प्रतिक्रिया कमी होतील. म्हणूनच आपल्या भाज्यांमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कांदा घालावा लागतो. आता रुग्णांची एक समस्या अशी आहे की ते भरपूर हिरवी मिरची आणि मसाले खातात. त्यामुळे मसाल्यापासून काही अंतर ठेवा आणि लाल मिरचीपासूनही काही अंतर ठेवा. लाल मिरची तुमच्या समस्येत वाढ करेल. जर तुम्ही मसालेदार अन्न खाल्ले तर तुम्हाला पुन्हा पुन्हा वेदना होऊ शकतात. तर साध्या शब्दांत, जर आपण स्वतःला निरीक्षण केले असेल किंवा आपल्याला कळले असेल तर चाचणी करून घ्या. आजूबाजूच्या कोणत्याही डॉक्टरांना भेटा. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट समजत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुमचे रिपोर्ट शेअर करू शकता. तुम्ही माझ्या टीमशी चर्चा करू शकता. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. यासोबतच तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचे नसेल तर मी तुम्हाला एक्सरसाइज आणि डाएटची लिंक वर्णनात देईन. तुम्ही जाऊन दोन्ही व्हिडिओज पाहू शकता. आपण व्यायाम सुरू करू शकता. हे आपल्याला आपल्या व्हेरिकोज व्हेन्समध्ये कमी त्रास जाणवण्यास मदत करेल. तुम्हाला कमी मिळतील. आणि सौम्य दर्जाचे रुग्ण, पहिल्या ग्रेडच्या रुग्णांना त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्समध्ये आराम मिळेल आणि व्हेरिकोज व्हेन्स मुक्त होतील. तर मी वर्णनात दोन्ही लिंक टाकेन. तुम्ही जाऊन तपासू शकता. व्यायामाचा व्हिडिओ मी तयार केला आहे आणि मी डाएट चार्ट तयार केला आहे जो मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.